गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मागच्या लेक्चरला जे काही पॉइंट्स बघितले होते ते म्हणजे डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन आणि रिडिफरन्सिएशन. त्याच्यानंतर प्रत्येक टर्मची डेफिनेशन, त्याचं एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल आपण बघितलं होतं आणि परीक्षेच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आपण डेव्हलपमेंट बघितला होता. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट होता तो म्हणजे काय, फ्लो चार्ट ऑफ डेव्हलपमेंट. आफ्टर दॅट प्लास्टिसिटी, दॅट इज इट इज द कॅपॅसिटी ऑफ बीइंग मोल्डेड, फॉर्म ऑर मॉडेल्ड. आणि त्याचे व्हेरियस एक्झाम्पल बघितले होते आपण. त्याच्यामध्ये महत्वाचा टॉपिक म्हणजे काय, हेटेरोफायली प्लास्टिसिटी मध्ये. मग हेटेरो मीन्स डिफरंट, फायली म्हणजे काय तर शेप ऑफ लीफ. मग यामध्ये लक्षात ठेवायचं तर अशा पद्धतीने की हे जे पान दाखवलेलं आहे हे धन्याचं पान आहे, म्हणजेच काय कोरिअंडर धने म्हणजे कोथंबीर. मग जुवेनाईल स्टेज, बाल्यावस्थेत छोटं असेल ते झाड तेव्हा त्याची पानं अशी असतात आणि जसं जसं ते मोठं होऊ लागतं अडल्ट स्टेज मध्ये तेव्हा ते या पद्धतीने दिसतं. त्याचबरोबर जे काही लीफ असतात टेरेस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये राहणारे म्हणजे जमिनीवर आढळणाऱ्या वनस्पतींची पानं ही वेगळ्या स्वरूपाची असतात, तर वॉटर हॅबिटॅट मध्ये असणाऱ्या वनस्पतींची पानं म्हणजे ॲक्वेटिक प्लांटची पानं ही वेगळ्या स्वरूपाची असतात. म्हणजे हे जे काही डिफरंट शेप आहे लीफचे तर हे हॅबिटॅट नुसार सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात किंवा ते त्यांचा शेप हा बदलवत असतात. आणि आज आपल्याला नवीन टॉपिक जो शिकायचा आहे तो म्हणजे काय, ग्रोथ हार्मोन. मग ग्रोथ हार्मोन यामध्ये आपल्याला बघायचं आहे की growth hormone also called as growth regulator because of they regulate the growth of the plant. Also phytohormone is name because phyto means plant आणि हार्मोन तर आपल्याला माहितच आहे की हार्मोनला संप्रेरक म्हटलं जातं की जे अतिशय स्मॉल क्वांटिटी मध्ये रिक्वायरमेंट असते यांची, परंतु लॉंग लास्टिंग ओव्हरऑल बॉडीवर त्यांचा इफेक्ट दिसत असतो. मग ही जी टर्म आहे हार्मोन ही कोणी शोधून काढली तर फर्स्टली कॉइन बाय स्टार्लिंग 1906 इन ॲनिमल फिजिओलॉजी. म्हणजे प्राणी शास्त्र जे आहे तर या ॲनिमल फिजिओलॉजी मध्ये 1906 या साली स्टार्लिंग या सायंटिस्टने ही टर्म शोधून काढली. इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स ग्रोथ आर कॉल्ड ग्रोथ हार्मोन और ग्रोथ रेग्युलेटर ॲज दे इनहिबिट, प्रोमोट और मॉडिफाय द ग्रोथ. म्हणजे इंटरनल जे काही फॅक्टर आहे तर त्यांच्यावर परिणाम करणारा जो काही मुख्य घटक असेल तो म्हणजे काय, ग्रोथ हार्मोन आहे. त्यालाच आपण ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो कारण ते रेग्युलेट करतात ओव्हरऑल बॉडी फंक्शन. त्याच्यामुळे ज्या बॉडी ऍक्टिव्हिटी असतात त्या इनहिबिट केल्या जातात, सप्रेस केल्या जातात, प्रोमोट म्हणजेच त्या रेग्युलेट केले जातात, म्हणजेच थोडक्यात चालना दिली जाते त्या ऍक्टिव्हिटींना, ऍक्सलरेट होतात त्या, आणि मॉडिफाय त्यांच्यात सुधारणा सुद्धा या हार्मोनच्या द्वारे घडवून आणली जाते. द नेक्स्ट पॉइंट इज ग्रोथ प्रोमोटर आर ऑक्झिन, जिब्रेलिन, इन शॉर्ट GA अँड सायटोकायनिन, इन शॉर्ट CK. मग हे जे काही ग्रोथ प्रोमोटर म्हणजे काय, वाढीसाठी मदत करणारे किंवा वाढ घडवून आणणारे 3 हार्मोन आहेत, ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन. त्याच्या उलट त्यांना सप्रेस करणारे म्हणजे ऑपोज करणारे ग्रोथ इनहिबिटर असतात आणि ते 2 हार्मोन आहे, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड. इथिलीनला आपण रायपनिंग हार्मोन सुद्धा म्हणतो. फळं पिकतात कशी तर या हार्मोनच्या साह्याने. तर आता आपल्याला ते पुढे बघायचंच आहे. मग हे झाले ग्रोथ प्रोमोटर आणि इनहिबिटर, असे टोटल 5 हार्मोन आपल्याला अभ्यासायचे. अकॉर्डिंग टू थायमन अँड पिनकस 1948, plant hormone are organic substances produced naturally in higher plants.
affecting growth or other physiological function at a site or remote from its place of production and active in a very minute ऑप्टिमम अमाऊंट. म्हणजे थायमन आणि पिनकस हे जे काही सायंटिस्ट आहे त्यांनी 1948 या कालामध्ये की हे जे काही हार्मोन आहे या हार्मोनची जे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे ती काय सांगितली, तर हे ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. आणि कुठे प्रोड्यूस होतात हे, जनरली हायर प्लांट्स जे आहे तर यांची ग्रोथ जी आहे त्यांच्यावर सगळ्यात जास्त अफेक्ट करणारे हे ऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहेत असे प्लांट हार्मोन असतात. आणि त्याचबरोबर ते काय करतात, फिजिओलॉजिकल फंक्शन जे आढळून येतं कशामध्ये, तर वनस्पतींमध्ये, तर त्या ठिकाणी सुद्धा ते अफेक्शन करतात. नंतर त्याचबरोबर जिथे अशी जागा की जिथे प्रोडक्शन होतं, मग प्रोडक्शन होतं म्हणजेच काय, तर ब्रँच जे आहे त्या ब्रँचेस वाढतात, लीफ जे आहे ते लीफ प्रोड्यूस होतात, बर्ड तयार होतात, फ्लावर्स, फ्रुट्स. मग अशा प्लेस ऑफ प्रोडक्शनच्या ठिकाणी ते एकदम ऍक्टिव्ह असतात आणि त्यांची क्वांटिटी मायन्यूट जरी असेल तरी सुद्धा ते अतिशय चांगल्या प्रकारे परिणाम दर्शवत असतात, असं थायमन आणि पिनकस या सायंटिस्टने हार्मोनची स्पेशालिटी दर्शवली आहे. हार्मोन आर ट्रान्सपोर्टेड थ्रू फ्लोएम पॅरेन्कायमा. फिलिप्स 1971. फिलिप्स या सायंटिस्टने 1971 साली काय शोधून काढलं, तर हे जे काही हार्मोन आहेत हे हार्मोन कोण ट्रान्सपोर्ट करतं, म्हणजे वाहून नेतं, तर फ्लोएम पॅरेन्कायमा. मग फ्लोएम माहिती आहे आपल्याला, फ्लोएम इज अ कंडक्टिव्ह टिश्यू आणि ते काय करतात, फ्लोएम कॅरी फूड. मग फ्लोएम पॅरेन्कायमा हा जो काही टिश्यूचा प्रकार आहे हा हार्मोन ट्रान्सपोर्ट करत असतं, असं फिलिप्सने 1971 साली शोधून काढलं. त्यानंतर आता मूळ मुद्द्याला सुरुवात करायची आपल्याला, ते म्हणजे काय, ऑक्झिन. पहिला हार्मोन जो कशामध्ये इन्क्लूड होतो, ग्रोथ प्रोमोटर. अगोदरच बघितलं आपण, ग्रोथ प्रोमोटर, वाढीस कारणीभूत असणारे 3 हार्मोन आहे, ऑक्झिन, त्याच्यानंतर जिब्रेलिन आणि सायटोकायनिन. मग त्याच्यातला पहिला ऑक्झिन. ऑक्झिन दॅट इज टू ग्रो. आणि याची स्पेशालिटी म्हणजे काय, तर वीक ऑर्गॅनिक ऍसिड आहे आणि सिक्रिटेड ऑपोजिट एक्सपोजर ऑफ लाईट. या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की सूर्यप्रकाश ज्या दिशेने पडतो झाडावर त्याच्या विरुद्ध बाजूला किंवा विरुद्ध साईडला जे काही प्लांटचे ऑर्गन असतील त्यांच्यामध्ये हा हार्मोन सिक्रेट व्हायला सुरुवात होते. अगेन आय रिपीटेड, सिक्रेटेड ऑपोजिट एक्सपोजर ऑफ लाईट. सूर्यप्रकाश ज्या दिशेने पडतो त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला जे प्लांट ऑर्गन आहे तेथे ऑक्झिन सिक्रेट व्हायला सुरुवात होते. एवढंच लक्षात ठेवायचं, ऑपोजिट साईड, एक्सपोजर टू लाईट. मग पहिला पॉइंट आहे F.W. Wendt in 1931 यूज दिस टर्म फर्स्ट. F.W. Wendt या सायंटिस्टने 1931 या साली ही टर्म पहिल्यांदा शोधून काढली, ऑक्झिनची. ऑक्झिन वॉज आयसोलेटेड फ्रॉम युरिन ऑफ अ पर्सन सफरिंग फ्रॉम पेलाग्रा, कॉग अँड एच स्मिथ 1931. हा जो काही हार्मोन आहे ऑक्झिन, हा नेमकं पहिल्यांदा कशापासून शोधून काढण्यात आला, तर पेलाग्रा नावाचा डिसीज आहे. तर हा जो काही डिसीज आहे किंवा सिंड्रोम आहे, तर हा आजार झालेल्या व्यक्तीच्या युरिन लघवीद्वारे ह्या ऑक्झिनचं काय केलं गेलं, शोध, म्हणजे या पर्सनच्या युरिनमध्ये हा ऑक्झिन हार्मोन सापडून आला. आणि याचा शोध कोणी लावला, तर कॉग आणि एच स्मिथ नावाच्या सायंटिस्टने 1931. मग पेलाग्रा काय भानगड आहे, पेलाग्रा इज अ डिसीज कॉज बाय लो लेव्हल ऑफ नियासिन. आणि नियासिन म्हणजे काय, तर व्हिटॅमिन B3. एवढं लक्षात ठेवायचंय की हा पेलाग्रा डिसीज केव्हा होतो, जेव्हा शरीरामध्ये नियासिन या व्हिटॅमिनची कमतरता होते, म्हणजेच व्हिटॅमिन B3 ची कमतरता होते, तेव्हा हा आजार होतो. आणि या आजाराचं वैशिष्ट्य म्हणजे काय,
तर याच्यामध्ये 3 प्रकारचे व्याधी लागतात, डिमेन्शिया, डायरिया अँड डर्मॅटिटिस. म्हणून या आजाराला 3DS सुद्धा म्हटलं जातं. लक्षात घ्या, 3DS म्हणते मी, DS, 3 इडियट्स नाही. तर बघा, हे 3DS जे आहे, टी मीन्स डिमेन्शिया. आता डिमेन्शिया आजार म्हणजे काय? इट इज अ सिंड्रोम इन विच डिटेरियोरेशन इन मेमरी, म्हणजे याच्यामध्ये मेमरीच्या ज्या नर्व सेल आहेत त्या डेथ व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे जी थिंकिंग ॲबिलिटी आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे विचार करण्याची जी क्षमता आहे ती कमी होत जाते आणि त्याच्यामुळे मेमरी लॉस होते, जजमेंट, व्यवस्थित निर्णय क्षमता घेता येत नाही, त्याचा परिणाम आपल्या वागण्या बोलण्यावर होतो. हे झालं डिमेन्शिया. डायरिया माहीतच आहे तुम्हाला, संडाशी लागणे. आणि डर्मॅटिटिस, एक्सेस इचिंग ऑफ द स्किन, शरीराला खाज खुजली जी येते तर त्याला डर्मॅटिटिस म्हटलं जातो. स्किन डिसीज आहे हा. मग अशा पद्धतीने 3D असणाऱ्या आजारांचा समूह जो आहे तो कशामध्ये इन्क्लूड होतो? पेलाग्रा डिसीज मध्ये इन्क्लूड होतो. आणि तो कशामुळे होतो पेलाग्रा? लो लेवल ऑफ नियासिन किंवा व्हिटॅमिन D3 मुळे. आता लक्षात आलं असेल तुमच्या. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय, इन प्लांट इट इज सिंथेसाइज इन अ ग्रोइंग टिप्स ऑफ मेरिस्टेमॅटिक रिजन ऑफ प्लांट्स फ्रॉम वेअर इट इज ट्रान्सपोर्टेड टू अदर प्लांट पार्ट. मग प्लांटमध्ये हा कुठे सिंथेसाइज होतो? म्हणजे या ऑक्सिन हार्मोनचं कुठे निर्मिती होते? तर ग्रोइंग टिप्स or meristematic region of plant from where it is transported to other part. म्हणजे ज्या काही ग्रोइंग टिप्स आहे, मग ग्रोइंग टिप्स कोणत्या असतात? शेंड्याकडचा भाग जो काही आहे तो. आणि दुसरा म्हणजे काय? मेरिस्टेमॅटिक रिजन. मग मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणजे काय? द रिजन व्हेअर कंटिन्युअसली सेल डिव्हाइड अँड रिडिव्हाइड, मग त्याला म्हटलं जातं मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मग अशा ठिकाणी या हार्मोनचं काय होतं? निर्मिती होते, सिंथेसाइज होतं आणि तेथून ते ट्रान्सपोर्ट केले जातात अदर जे बॉडी पार्ट्स आहे प्लांट बॉडीचे तेथे. मग हे जे काही ऑक्सिन आहे तर ऑक्सिन 2 टाइप्सचे असतात. कोणते 2 टाइप्स? द फर्स्ट वन इज नॅचरली ऑक्रिंग ऑक्सिन इज अ इंडॉल 3 एसिटिक ऍसिड, इन शॉर्ट IAA अँड ट्रिप्टोफॅन. हा जो काही नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या सापडणारा जो काही आहे ऑक्सिनचा प्रकार तो म्हणजे इंडॉल 3 एसिटिक ऍसिड, याला शॉर्टकटमध्ये IAA म्हणतात. इनिशियल जे काही शॉर्टकट असतात प्रत्येक वर्डचे ते तोंडीपाठ करायचे, कारण बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त IAA विचारू शकतात. मग अशा वेळेस तुम्हाला येत असून सुद्धा तुम्ही लिहू शकत नाही, कारण का? IAA याच्याऐवजी तुम्हाला काय माहित असतं? इंडॉल 3 एसिटिक ऍसिड किंवा IAA न विचारता इंडॉल 3 एसिटिक ऍसिड विचारतात आणि त्याचं डिस्क्रिप्शन. मग अशा पद्धतीने हे 2 नॅचरली ऑक्रिंग ऑक्सिनचे प्रकार आहेत, इंडॉल 3 एसिटिक ऍसिड IAA अँड ट्रिप्टोफॅन, प्रायमरी प्रिकर्सर ऑफ IAA. मग याचं फंक्शन काय आहे? तर सेल इलॉंगेशन, कारण हे टिफर सिक्रेट होतात. पोलार ट्रान्सपोर्ट, मग पोलार ट्रान्सपोर्ट इट इज अ ऍक्टिव्ह प्रोसेस अँड इन दॅट बॅसिपिटल ट्रान्सपोर्ट. मग बॅसिपिटल ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? ग्रोथ डाऊनवर्ड टोवर्ड्स बेस ऑर पॉइंट ऑफ अटॅचमेंट, असं त्याचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक ऑक्सिन. मग सिंथेटिक ऑक्सिन म्हणजे काय? मॅनमेड आर्टिफिशियल जे काही ऑक्सिन तयार केलं जातं ते कोणत्या स्वरूपातलं? तर पहिलं आहे IBA, दॅट इज इंडॉल ब्युट्रिक ऍसिड. नेक्स्ट वन NAA, नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड. आफ्टर दॅट थर्ड वन इज 2,4-D पायक्लोरोफेनॉक्झिक ऍसिटिक ऍसिड आर यूज. असे हे 2 टाइपचे ऑक्सिनचे, नॅचरली आणि सिंथेटिक दॅट इज मॅनमेड. मग फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि त्याचे ऍप्लिकेशन म्हणजेच उपयोग कुठे कुठे आहेत ते बघायचे आपल्याला ऑक्सिनचे.
द फर्स्ट वन इज सेल एनलार्जमेंट अँड इलॉंगेशन. सेल जी असते तर या सेलला काय केलं जातं, इलॉंगेट केलं जातं आणि ती एनलार्ज होते, मोठ्या स्वरूपात होते. अपायकल डॉमिनन्स इन हायर प्लांट्स growing apical bud inhibit the growth of lateral buds. This is called as apical dominance. Apical dominance ही टर्म एक मार्काला विचारली जाते, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. हायर प्लांट्स मध्ये जे काही ग्रोईंग अपायकल बर्ड्स असतात, शेंड्याकडच्या ज्या कड्या असतात त्या काय करतात, तर त्या आजूबाजूचे जे काही बर्ड्स आहे त्यांना सप्रेस करतात, दाबून टाकतात आणि याला म्हटलं जातं अपायकल डॉमिनन्स. स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ स्टेम अँड रूट. नंतर ऑक्झिनचा सगळ्यात महत्वाचा जो काही इफेक्ट आहे तो कशावर होत असतो, अपायकल साइट जी आहे अपेक्स रिजन स्टेम आणि रूटचा, तेथे उत्तेजना दिली जाते आणि त्याच्यामुळे तेथील सेल पटापट ग्रो व्हायला लागतात. ऑक्झिन इंड्युसेस मल्टिप्लिकेशन ऑफ सेल. ज्या सेल आहे तर या 2004, 4 8 16 म्हणजे अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन रेट जो आहे सेलचा तो वाढण्यास कारणीभूत ऑक्झिन हार्मोन असतो. हेन्स यूज इन अ कल्चर टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंट टू प्रोड्यूस कॅलस. मग असं मल्टिप्लिकेशन सेल जे आहे त्यांची ग्रोथ भराभर त्यांचं डिव्हिजन रिडिव्हिजन जर होत असेल तर त्याच्यामुळे टिश्यू कल्चर जे काही प्रयोग असतात तर त्यांच्यामध्ये या ऑक्झिन हार्मोनचा उपयोग केला जातो. कशासाठी, टू प्रोड्यूस कॅलस. मग कॅलस काय भानगड आहे, तर इन लिव्हिंग प्लांट कॅलस सेल आर दोज सेल दॅट कव्हर प्लांट ऊन. एवढं लक्षात ठेवायचं. अगेन आय रिपीट, callus means in living plant callus cell are those cell that cover plant wound. म्हणजे झाडाला ज्या काही दुखापत होतात, म्हणजे बऱ्याच वेळेस झाडाला जे इरिटेशन होतं, नंतर एखाद्या जे काही ऑर्गन आहे ते ऑर्गन जर तुटून पडलं, म्हणजे पान असेल, फूल असेल किंवा फांद्या तोडल्या गेल्या तर तिथे काय होतात, जखमा होतात. झाडांना सुद्धा लिव्हिंग आहे ना त्याच्यामुळे. मग त्या जखमा भरून काढण्यासाठी या सेल ज्या असतात कॅलस सेल या काय करतात, त्या जखमेच्या जागेवर एक कव्हरअप करतात, म्हणजेच प्रोटेक्शन देत असतात. इट स्टिम्युलेट फॉर्मेशन ऑफ लॅटरल अँड ऍडव्हेंटिशियस रूट. नंतर त्याचबरोबर ऑक्झिन हार्मोन काय करतो, स्टिम्युलेट करतो, उत्तेजना देतो. कशासाठी, लॅटरल म्हणजे आजूबाजूचे जे काही झाडांची मुळं आहेत तर ती मुळं वाढण्यासाठी. लॅटरल म्हणजे आजूबाजूचा भाग आणि ऍडव्हेंटिशियस जे काही रूट्स आहे म्हणजे फायब्रस रूट ज्यांना म्हणतो आपण, तर ते वाढण्यास कारणीभूत कोण असतं, ऑक्झिन हार्मोन असतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचंय 6 पॉइंट, सिंथेटिक हर्बिसाइड. सिंथेटिक म्हणजे काय, तर मॅनमेड, आर्टिफिशियल. मग हे जे काही हर्बिसाइड आहे, मग हर्बिसाइड म्हणजे काय, तणनाशक, ज्याला तृणनाशक सुद्धा म्हटलं जातं. गवत जे काही मारून टाकण्यासाठी फवारलं जातं त्याला हर्बिसाइड म्हटलं जातं. एक्झाम्पल 2,4-D दॅट इज 2,4-डायक्लोरोफेनॉक्झी ॲसिटिक ॲसिड, हे वापरलं जातं. इट किल डायकॉट वीड विदाउट अफेक्टिंग मोनोकॉट क्रॉप प्लांट. मोनोकॉट आणि डायकॉट हे आपण चांगल्या प्रकारे प्लांट क्लासिफिकेशन मध्ये शिकलेलो आहोत. मग मोनोकॉट एकदल वनस्पती ज्या आहेत, जेव्हा त्यांचं उत्पन्न घेतो आपण तेव्हा त्याच्या आजूबाजूला जे द्विदल वनस्पती असणारं गवत असतं तर त्याला मारून टाकण्यासाठी पर्टिक्युलर हे हर्बिसाइड वापरले जातात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय पुढचा पॉइंट, इंड्यूस पार्थेनोकार्पी. मग पार्थेनोकार्पी म्हणजे काय, इन बॉटनी और हॉर्टिकल्चर it is a natural practice induce production of fruit without fertilization of ovule which make fruit seedless. थोडक्यात विदाउट फर्टिलायझेशन जे काही प्रोसेस केली जाते तिला म्हटलं जातं पार्थेनोकार्पी, म्हणजे सीडलेस फ्रूट तयार करायचं असेल तर.
मग बिया नसणारी फळं सर्वांनाच आवडतात, कारण कोणालाच हार्डवर्क आवडत नाही. मग असे जे काही सीडलेस फ्रुट्स आहे कोणते, तर ऑरेंज, लेमन, ग्रेप्स, बनाना अशी तयार करण्यासाठी ऑक्झिन हार्मोनचा वापर केला जातो. द नेक्स्ट पॉइंट इज प्रोमोट सेल डिव्हिजन इन कॅम्बियम अँड ऑल्सो कॉज अर्ली डिफरन्सिएशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. त्याचबरोबर जे काही सेल डिव्हिजन आहे कॅम्बियम मध्ये, आता कॅम्बियम सेकंडरी जी ग्रोथ आहे तर त्याच्यामध्ये जी काही सेल डिव्हिजन आहे ती उत्तेजित करण्यासाठी, ॲक्सलरेट करण्यासाठी सुद्धा ऑक्झिन वापरला जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं, कॉज अर्ली डिफरन्सिएशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम, आणि त्याच्यामुळे लवकर परमनंट जे काही स्ट्रक्चर आणि फंक्शन मध्ये चेंज केला जातो त्या सेलचा, त्याच्यामुळे मॅच्युरिटी लवकर अटेन होते झायलेम आणि फ्लोएम या कंडक्टिंग टिश्यू मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज कटिंग हॅज टर्न अर्ली रूटिंग इन propagation by cutting promote root elongation in low concentration and shooting at a higher concentration. मग कटिंग या प्रोसेसमध्ये काय होतं, तर जे काही अर्ली रूटिंग आहे प्रोपोगेशन म्हणजेच थोडक्यात काय, तर जे काही रूट्स आहे, मुळं आहे, तर त्यांना फाटे फुटतात आणि ते पटापट काय होतात, ॲक्सलरेट होतात. मग त्याच्यामुळे ते काय होतंय, तर रूट इलॉंगेशन जे काही आहे ते जेव्हा लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल तेव्हा शूटिंग हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये होत असतं. म्हणजे कॉन्ट्रावर्सी थोडक्यात. बघा पुन्हा एकदा सांगते, जेव्हा रूट्स आहे, मुळं जेव्हा पटापट वाढतात तेव्हा शूट जे आहे ते शूट थोड्या प्रमाणामध्ये कमी त्याची ग्रोथ होते. पण जेव्हा रूट इलॉंगेशन हे लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये होतं, म्हणजेच मुळं हे खोलवर वाढायला थोडे कमी प्रमाणात होतात, म्हणजेच त्यांची लांबी जी आहे किंवा त्या ग्रोथ रेट जो आहे तो जर मंदावला रूटचा, तर जे शूट ग्रोथ आहे ती भरपूर प्रमाणात होत असते. त्याच्यानंतर फोलियर स्प्रे. मग फोलियर स्प्रे म्हणजे काय, तर प्लांट बॉडीवर जो फवारला जाणारा स्प्रे आहे त्याला फोलियर स्प्रे म्हटलं जातं. शक्यतो प्लांट ऑर्गन फ्लावर वर हा टाकला जातो. मग हे जे काही फोलियर स्प्रे ऑफ NAA अँड 2,4-D induce flowering in a lychee and pineapple. फोलियर स्प्रे प्लांट ऑर्गन कोणता, तर फ्लावरवर स्प्रे केला जातो. कशासाठी, आणि विशेष म्हणजे फोलियर स्प्रेचं कंटेंट काय असतं, तर NAA अँड 2,4-D यांचं कॉम्बिनेशन हे फोलियर स्प्रे मध्ये असतं. आणि त्याच्यामुळे काय होतंय की लिची आणि पाइनॲपल हे जे काही आहेत झाडं, तर यांची जी फुलं आहे ती फुलं पटापट मॅच्युअर होतात आणि त्याच्यामुळे भरघोस असं फळांचं उत्पादन होतं. द नेक्स्ट पॉइंट इज प्रिव्हेंट प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप इन ॲपल, pear and oranges and also prevent formation of abscission layer. मग जे काही प्रीमॅच्युअर फ्रुट्स असतात, म्हणजे अजून पूर्णपणे ते डेव्हलप झालेले नाहीये, असे छोटे छोटे फळं बऱ्याच वेळेस काय होतात, गळतात, पडून जातात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. कारण ते झाडावर पिकण्याच्या अगोदरच त्यांची पूर्ण वाढ न होता छोटे छोटे असे पडून गेले तर उत्पन्न येईल का, नाही. मग हे जे प्रीमॅच्युअर फ्रुट्स असतात ते ड्रॉप व्हायला नको, त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचं काम कोण करतं, ऑक्झिन हार्मोन करतो. प्रीमॅच्युरेशन फ्रूटचं प्रिव्हेंट करतो, थांबवतो. कोणत्या प्लांट्स मध्ये, तर ऍपल्स मध्ये, पियर नाशपती ज्याला म्हटलं जातं, आणि ऑरेंजेस मध्ये, संत्र्यांमध्ये. ऑल्सो प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ ॲब्सिशन लेयर. ॲब्सिशन लेयर म्हणजे काय, तर फळ जे आहे ते फळ लवकर वार्धक्यात जातं, म्हणजेच थोडक्यात काय, लवकर
खराब होतं, म्हणजे म्हातारा होतं थोडक्यात. मग अशी ॲक्सिशन लेयर जी आहे, म्हणजे सेल डेथ व्हायला लागतात. तर याच्यापासून सुद्धा काय केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं ऑक्झिन या हार्मोनद्वारे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज टू इन्क्रीज रेट ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन रेट जो आहे, श्वसनाचा कालावधी त्या प्लांटचा, त्याचा दर वाढवला जातो ऑक्झिन हार्मोनद्वारे. ब्रेक डॉर्मन्सी इन सीड. डॉर्मन्सी म्हणजे सुप्तावस्था. बियाणं जे आहे तर बऱ्याच वेळेस क्लायमेटिक कंडिशनमुळे जमिनीमध्ये लवकर अंकुरित होत नाही. मग ते लवकर अंकुरित होण्यासाठी त्याची जी डॉर्मन्सी आहे, सुप्तावस्था आहे, तर ती तोडण्याचं काम सुद्धा काय करतो, ऑक्झिन हार्मोन करतो. आणि त्याच्यामुळे पटकन बियाणं जमिनीमध्ये अंकुरित होतं आणि त्याच्यापासून प्ल्युमोल आणि रॅडिकल म्हणजे रूट आणि शूट तयार होऊन रोपं तयार होतात. द नेक्स्ट पॉइंट इज आर्ट ऑफ प्रुनिंग. प्रॅक्टिस बाय गार्डनर. मग ही जी काही कला आहे प्रुनिंगची, ही कोण अवलंबतं, तर जे काही माळी असतात, फुलमाळी, तर ते अवलंबतात. म्हणजेच थोडक्यात गार्डनर जे बगीचा बनवतात. मग यामध्ये काय केलं जातं, इफ अन अपायकल बर्ड दॅट इज स्टेम टिप इज कट ऑफ, then oxygen production is stopped. Its concentration decreases in lateral bud, resulting in their rapid growth that gives bushy appearance of plant किंवा टू प्लांट. आताच सांगितलं मी तुम्हाला की जे बगीचा सुंदर करण्यासाठी मेहनत घेणारे असतात, मग ते कोण, तर माळी. मग असे हे जे काही गार्डनर असतात, हे काय करतात, तर बऱ्याच वेळेस झाडांची कटाई करतात. एका विशिष्ट पद्धतीने झाडाचा जो काही शेंडा आहे तो कट केला जातो आणि त्याच्यामुळे ऑक्झिन प्रोडक्शन ची लेव्हल जी असते ती कशी होते, तर स्टॉप व्हायला सुरुवात होते. मग ऑक्झिन प्रोडक्शन स्टॉप झालं म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जी आहे, संहती जी आहे, ती काय होईल, कमी होईल. आणि त्याच्यामुळे जे लॅटरल बर्ड असतात, आजूबाजूचे जे काही फांद्या असतील, लीफ असतील, फ्लावर्स असतील, तर हे रॅपिड ग्रो होतात आणि रॅपिड ग्रो झाल्यामुळे त्या झाडाला एक छानपैकी झुपकेदार असं स्वरूप प्राप्त होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, बुशी अपीयरन्स. द नेक्स्ट वन इज ऍक्च्युअली यूज अप इन द ग्रोथ प्रोसेस, हेन्स दे आर नॉट कॅटलिस्ट. म्हणजे प्रत्यक्षरित्या ऑक्झिन हा हार्मोन हा वाढीमध्ये स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेतो आणि त्याच्यामुळे त्याला कॅटलिस्ट म्हटलं जाणार नाही. कारण कॅटलिस्ट हा काय बायोकेमिकल रिएजंट आहे. हा काय करतो, केमिकल रिएक्शन स्पीडअप करतो, परंतु स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन घेत नाही. म्हणून ऑक्झिन हार्मोन स्वतः प्रत्यक्ष पार्टिसिपेशन घेतोय, म्हणून त्याला म्हटलं जातं, त्याला म्हटलं जात नाही कॅटलिस्ट. हे लक्षात घ्यायचंय. मग अशा पद्धतीने ऑक्झिन जो हार्मोन आहे, हा हार्मोन आपण पूर्णपणे शिकलो. त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरा हार्मोन बघायचा आहे, जिब्रेलिन.